मीरा खूप बालिश वागतीयस तू, काहीही बोलतीयस. जरा नीट विचार कर. मीरा बोलतीये मी तुझ्याशी. ताई, मी गुढी उभारण्याची तयारी करते. इतकं शुभ कार्य करत असताना मी खोटं बोलेन असं वाटतंय का तुला? मी तुझ्या पाया पडते. आठव काल रात्री काय घडलं होतं. मी आठव? तू होतीस ना तिथे काल? मी सुद्धा तेच म्हणते. तू पण होतीस ना तिथे. अगं त्या बाईने स्वतः कबूल केलंय की तिने आपल्या आईला मारलंय. बाबांनी इथे येऊन जे काही सांगितलं ना त्यातला शब्द न शब्द खरंय असं म्हणाली अगं ती. आणि इतकंच नाही तर तिने वेदालाही मारण्याचा प्रयत्न केलाय. काय बोलतेस तू? हा, तोंडाला येईल ते बरळतीयस मीरा. अगं हा सण आहे आज तरी. मीरा, तुझं खोटं सिद्ध करण्यासाठी तू खूप अकांड तांडव केलायस. आणि काल काय बोललीस ग तू आईंना? मी बोलले? तोंड वर करून मलाच विचारतीयस. अगं काय काय बोललीस तू त्यांना? किती आरोप केलेस तू त्यांच्यावर? ज्या बाईने इतकी वर्ष निस्वार्थपणे रामपुरे कुटुंब सांभाळलं त्या बाईवर तू असे आरोप कसे काय करू शकतेस ग? बरं, इतकं सगळं होऊ नये त्या देवी समान बाईने तुझ्या समोर हात जोडले. रडल्या त्या, पण तू ऐकायला तयारच नव्हतीस. नाही, मला सांग, असं काय झालंय मीरा? हा, असं काय घडलं? तू का असं वागतीयस? नाही ते असं नाहीये. मीच मूर्ख आहे अगं. काय काय म्हणालीस तू? हो, माझ्याच लक्षात यायला हवं होतं की तुझ्याशी बोलून आता काहीच उपयोग नाहीये. उद्धटपणे बोलतीयस तू माझ्याशी. ताई, यात तुझा दोष नाही आहे ग. नेमकं काय घडलं हे तुला कधीच कळणार नाही. कारण त्या मंजिरीने तुझ्यावर जादू केली होती. काही जादू केली नाहीये माझ्यावर. आणि तुझं जे सतत म्हणणं आहे ना की आईंना मी दिसते, आईंना मी दिसते. काल मी इतका वेळ उभी होते त्यांच्या समोर, त्यांना नाही दिसले मी. अगं दिसणं लांबचं आहे. मी तिथे उभी होते, त्यांना जाणवलं सुद्धा नाही. त्यांचं सोड ग ताई. पण तुला काहीच जाणवत नाहीये ना, हा प्रॉब्लेम आहे. तू एक आत्मा असून तुला जाणवत नाहीये, हा प्रॉब्लेम आहे. तू माझी मोठी बहीण आहेस तरी तुझा माझ्यावर अविश्वास आहे, हा प्रॉब्लेम. त्या बाईने तुझ्यावर अशी जादू केली आहे ना की जे घडलंच नाही ते सगळं तुझ्या मनात बसवलंय. प्यादा करून ठेवलंय तुझं. अति होतंय आता. ताई, अगं मी खरं. बस. आता अजून एक शब्दही बोलू नकोस. आज सण आहे आणि मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. हा गौरी मध्ये मीराच्या डोक्यातून हे खूण कसं काढू?